नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, NTA दोन सूचना ज्या आलेल्या आहेत त्या अगदी 20 जुलैला आलेल्या आहेत आणि NTAने नोटीस पूर्णपणे प्रकाशित केलेली आहे. तर त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की OMR सीट आणि स्कोअरमध्ये गोंधळ नाही आणि त्याचबरोबर रिझल्ट आपला हा रद्द होणार नाही ह्याच्याविषयी त्यांनी त्या नोटीसमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये किंवा यूट्यूब चॅनलवरती सुद्धा तुम्ही पाहत असाल की खूप सारी आपल्याला इथे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की रिझल्ट रद्द होणार आहे किंवा आपल्याला त्या नवीन आपल्याला जो काही OMR सीट आहे तेही देण्यात येणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, हे असं काहीच होणार नाही. अगदी ही खूप साऱ्या अफवा आपल्या सोशल मीडियावरती पसरवण्यामध्ये खूप सारे आपल्याला इथे यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला किंवा ऐकायला मिळत आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, ही नोटीस पूर्णपणे प्रकाशित केलेली आहे. तर NTAने हे 20 जुलैला ही नोटीस प्रकाशित केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट ह्या दोन नोटीस त्यांनी ते सांगण्यात आलेलं आहे. तर अगदी तुम्हाला थोडक्यात मी सांगायचं झालं तर ह्या नोटीसमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की NEET UG 2026 निकालानंतर सोशल मीडियावरती खूप साऱ्या गोष्टी अफवा सुरू आहेत. तर त्यामध्ये अगदी ज्या काही फेक न्यूज आहेत तर त्याच्यावरती तुम्ही अगदी सावध राहावा. तर NTAने दोन स्वतंत्र आपल्या सूचना प्रसिद्ध केलेल्या आहेत. तर त्या कोणत्या आहेत तेही तुम्हाला अगदी सांगते. तर NTAची जी पहिली सूचना आहे म्हणजे पब्लिक नोटीस आहे ती 20 जुलैला प्रकाशित झालेलीच आहे. तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की AIच्या मदतीने तयार केलेले कोणतेही डिजिटल एडिट केलेले किंवा बनावट पेपर वापरून जे मूल्यांकनांची मागणी केलेली आहे ती अगदी पूर्णपणे फेक आहे आणि त्याचबरोबर बनावट OMR आन्सर शीट आणि स्कोअर कार्ड हे सुद्धा सादर करण्यात आलेले आहेत, तेही फेक आहेत. आणि त्याचबरोबर NTAच्या अधिकृत अगदी जी काही ओरिजिनल OMR किंवा बारकोड किंवा QR कोड जो आहे तो रेकॉर्ड हाच अंतिम आणि त्यांचा पुरावा शेवटी आहे असंही त्यामध्ये न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर ही पूर्णपणे न्यूज प्रकाशित आलेली आहे. तर AI किंवा फोटो एडिटिंगद्वारे केलेले कोणतेही पेपर हे ग्राह्य धरले जाणार नाहीत असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि पुढची त्यांनी नोटीसही त्यांनी अशी सांगितलेली आहे. आपण इथे पाहू शकता की NTAची दुसरी जी सूचना आहे म्हणजे स्टेटमेंट जे आहे तर OMR जो काही OMRवरती वादावरचा जो विषय चालू आहे ते अगदी सोशल मीडियावरती काही OMR आन्सर सीट व्हायरल करून निकालात चूक झाल्याचा दावा केला जात होता. आणि त्याचबरोबर ती तपासणीनंतर जी काही NTAने स्पष्ट केले आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची ओरिजिनल OMR त्याच्या अधिकृत रेकॉर्डमध्ये सुरक्षित आहे असंही त्या मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि ओरिजिनल OMR आणि रोल नंबर किंवा बारकोड आणि विद्यार्थ्याची सही, तुमच्या अंगठ्याचा ठसा आणि इन्व्हिजिलेटर यांच्या ज्या सह्या असतात तेही त्यांनी तिथं अगदी सांगण्यात आलेलं आहे. हे सगळं ओरिजिनल आम्ही डिटेक्ट करत आहोत आणि अंतिम गुण ओरिजिनल OMR किंवा फायनल आन्सर की आणि कॅल्क्युलेशन जे सीट आहे याच्या आधारेच ते सर्व गोष्टी निश्चित करण्यात आलेले आहेत. तर सोशल मीडियावरती अनेक आपल्याला OMR या डिजिटल एडिट केलेल्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीने फेरफार केलेल्या गोष्टी आहेत तर त्या अगदी फेक आहेत असंही त्यांनी त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि यावरती तुम्ही अगदी विश्वास ठेवू नका. खूप सारे विद्यार्थी किंवा पालकसुद्धा अगदी चिंतेचा विषय बनलेला आहे. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचे सुद्धा मेसेजेस आहेत की मॅडम हे खरं आहे का. पण मी तुम्हाला ह्या पूर्णपणे नोटीसमध्ये अगदी ह्या दोन ज्या गोष्टी त्यांनी सुचवलेल्या आहेत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोन्ही सूचना आहेत ह्या पूर्णपणे खोट्या आहेत असं त्यांनी पूर्ण सांगण्यात आलेलं आहे. तर अगदी NTAने NEET UG 26च्या ज्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे तर ती अशी आहे की तुमची नीट परीक्षा पुन्हा होणार नाही आणि रिझल्टही परत लागणार नाही, निकाल रद्द होणार नाही. ह्या सगळ्या अफवा गोष्टी आहेत, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आता आपल्याकडे काउन्सिलिंगची प्रोसेस चालू लवकरच होणार आहे, त्याची तुम्ही तयारी ठेवा. म्हणजे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहे ते व्यवस्थित अगदी तुम्ही फाईल लावून ठेवा की जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर अगदी आपली काउन्सिलिंग प्रोसेस आता चालू होणार आहे लवकरच. त्यासाठी आपल्याला अगदी फॉर्म भरण्यापासून चॉईस फिलिंग किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहे तर कोणत्या स्टेटमध्ये आपल्याला ॲडमिशन पाहिजे आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही मॅक्झिमम फोकस करावा असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी माझ्यामार्फतसुद्धा तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी स्क्रीनवरती दिलेला नंबरवरती तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स माहिती विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी ह्या NTAने ज्या दोन सूचना दिलेल्या आहेत अगदी त्या व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक वाचा किंवा आधी अशा अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका जेणेकरून तुमचं नुकसान होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, OMR सीट आणि स्कोअरमध्ये जो काही गोंधळ झालेला आहे त्याच्याविषयीसुद्धा आपल्याला ते
क्लिअर होईलच आणि जी काही रिझल्ट आपला रद्द होणार आहे त्याच्याविषयीसुद्धा खूप साऱ्या अफवा आहेत आणि रिझल्ट आपला काही रद्द होणार नाही ही पण गोष्ट लक्षात घ्या. अगदी लवकरच आपली काउन्सिलिंग प्रोसेस चालू होणार आहे, कारण खूप साऱ्या राज्यांचे रजिस्ट्रेशनचा फॉर्म चालूसुद्धा झालेले आहे. तर जसं की तामिळनाडूचं रजिस्ट्रेशन फॉर्म चालू होऊन त्याची डेट पण संपली आहे. कर्नाटकाची सध्या रजिस्ट्रेशन फॉर्म चालू झालेले आहे. तर लवकरच आपली ऑल इंडियाची म्हणजे MCCची सुद्धा काउन्सिलिंग लवकरच रजिस्ट्रेशन चालू होतीलच. त्याचबरोबर लगेच आपल्याला महाराष्ट्राची सुद्धा CET सेलची सुद्धा अगदी रजिस्ट्रेशन लवकरच चालू होतील. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी माझ्यामार्फत काउन्सिलिंग घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.